नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी भाजपाकडनं नागपूरकरांकडनं जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। आपण ही नागपूर विमानतळावरची दृश्य पाहतोय। मोठ्या प्रमाणात इथं गर्दी झालेली आपण बघतोय। भाजपेंची त्यांच्या हातामध्ये भाजपाचे झेंडे आहेत आणि फडणवीसांच्या स्वागतासाठी जंगी स्वागतासाठी नागपूरकर तयार आहेत। भाजपाकडनं फडणवीसांचं जंगी स्वागत करण्यात येत आहे। नागपूर विमानतळावरचे दृश्य भाजपाचे सर्व महत्त्वाचे नेते इथे उपस्थित आहेत। चंद्रशेखर बावनकुळे, परिणय फुके आपण पाहिले फडणवीसांसोबत उपस्थित होते। सीएम झाल्यानंतर पहिल्यांदाच फडणवीस नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत आणि नागपूरला पोहोचल्या पहिलीच प्रतिक्रिया आपण ऐकली फडणवीसांची। मी नक्कीच मागच्या 2.5 वर्षात पण त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये त्यांच्याबरोबर सहकारी राहिलेलो आहे। पुढेही 5 वर्ष देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या महाराष्ट्राला विकासाच्या एका वेगळ्या प्रवाहात आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये आम्ही पोहोचायचा, त्यात 1 ट्रिलियन ही महाराष्ट्राची इकॉनॉमी ही देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये करायचा प्रयत्न। मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने ही संधी आहे, कसं आहे? मराठवाड्याचे अनेक प्रश्न आज बेरोजगारीच्या निमित्ताने आज जवळजवळ 52,000 कोटीच्या उद्योगाची पुढच्या भूमिका पक्षश्रेष्ठी ठरवणारच आहे। ते ज्या भूमिका पूर्वी दिल्या आम्ही त्या निभावल्या, आताही निभावू। तुमच्यासोबत 2 लाडके भाऊ देखील शपथ घेणार आहेत। एका ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले आहेत तर दुसऱ्या ठिकाणी जयकुमार रावल सर आहेत। काय नेमकी आज भावना आहे? मला खूप आनंद आहे की जयकुमार रावळ आणि आम्ही एकत्र राजकारण सुरू केलं आहे। ते एक टर्म सिनियर आहेत मला, पण आम्ही सगळी टीम परत आलेली आहे। देवेंद्रजींची 2014ची टीम आहे, परत आली आहे आणि राजे सुद्धा आलेले आहेत। शिवेंद्रराजे काय सांगाल, काय नेमकी आज भावना आहे? कुठल्या भूमिकेत आम्हाला शिवेंद्रराजे दिसतील? एवढी जबाबदारी दिली याचा मनापासून आनंद आहे आणि आम्ही सगळ्यांचं म्हणजे देवेंद्रजी असतील, मोदीजी असतील, अमित शहाजी असतील यांचं मनापासून पहिलं तर आभार। आणि नक्कीच आता ताई जसे म्हणले की ज्या जबाबदाऱ्या इथून पुढे आमच्यावर त्या आम्ही नक्कीच समर्थपणे आणि प्रभावीपणे पार पाडू। नक्कीच रावल साहेब, संधी काय भावना, काय वाटतंय? खरं तर एक मोठी जबाबदारी भाजपने दिली आहे। भाजपच्या सगळ्या नेतृत्वाचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या काळात जोरदारपणे आम्ही काम करणार। महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार। धन्यवाद सर सामडेशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन राकेश सह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही नागपूर।